हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, करोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सगळ्यांनी शक्यतो घरी राहा आणि सोबतच आमचं रेडिओ MPSC गुरु ऐका. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून. ऐकूया आजचं विचारधन. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. मित्रांनो, आपण दिनविशेष हे सत्र आता ऐकणार आहोत. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वाच्या घडामोडी, जन्म, मृत्यू ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 27 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1521 साली पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगलन यांचं निधन झालं. 2017 साली भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. विनोद खन्ना हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. 1968 साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. पण पुढे मात्र त्यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण 137 चित्रपटांपैकी लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, मेरा गाव मेरा देश, कच्चे धागे, अचानक, परवरिश, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. त्यांना 2017 सालचा मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. विनोद खन्ना यांचा मृत्यू 6 ऑक्टोबर 1946 साली झाला. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1980 साली पद्मश्री सहकार महर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचं निधन झालं. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची 31 डिसेंबर 1950 या दिवशी स्थापना केली. 1974 त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना करून अत्याधुनिक सेवा आणि सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले. आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने लोणी या ठिकाणी सुरू करणारे देशातील पहिले सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचं कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे त्याचे खरे श्रेय विखे पाटलांना द्यावे लागेल. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1901 रोजी झाला. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1854 साली पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठवला गेला. 1908 साली चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली. 1941 दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी अथेन्समध्ये प्रवेश केला. 1961 सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले. 1974 राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे 10,000 लोकांनी निदर्शनं केली होती. 2011 साली अमेरिकेच्या दक्षिण भागात टोर्नेडोचा उद्रेक झाला. त्यात 300 जण ठार झाले. आजच्याच दिवशी 1999 साली एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली. 2005 साली एअरबस A380 जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. 1992 बॅटी बुथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. 1976 साली पटकथा लेखक, भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1791 मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युएल मोर्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 एप्रिल 1872 रोजी झाला. 1822
अमेरिकेचे 18वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस ग्रँट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 जुलै 1885 रोजी झाला. 1883 नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 सप्टेंबर 1964 रोजी झाला. 1912 भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि कोरिओग्राफर जोहरा सैगल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 जुलै 2014 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1920 साली महात्मा गांधींचे अनुयायी डॉक्टर मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 नोव्हेंबर 1993 रोजी झाला. 1927 साली मार्टिन ल्यूथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1882 अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञ राल्फ वाल्डो एमर्सन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 25 मे 1803 रोजी झाला. 1989 पॅनासोनिक कंपनीचे स्थापक कोनोसुके मात्सुशिता यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1894 रोजी झाला. पॅनासोनिक कंपनी ही पूर्वी मत्सुशिता इलेक्ट्रिक इंडस्ट्रियल कंपनी म्हणून ओळखली जात असेल. 1918 लाईट बल्ब सॉकेट निर्माता म्हणून कोनोसुके मुत्सुशिता यांनी ही स्थापन केलेली जपानी बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय कडोमा ओसाका या ठिकाणी आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील सर्वात मोठी निर्माता असलेल्या उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स व्यतिरिक्त पॅनासोनिक रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीसह विविध उत्पादने आणि सेवा प्रदान करते. ऑटोमोटिव्ह आणि एव्हिएनिक सिस्टीम, औद्योगिक प्रणाली, घराचे नूतनीकरण आणि बांधकाम या सगळ्याच क्षेत्रात पॅनासोनिक कंपनी सेवा देते. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1898 साली ज्योतिर्वेद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 21 जुलै 1853 रोजी झाला. 2002 साली बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक रूथ हँडलर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1916 साली झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकू शकता किंवा पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. यावर तुम्ही दिनविशेष हे सत्र पुन्हा पाहू शकाल आणि ऐकू शकाल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.